रात्रीच्या अंधारानंतर तेजस्वी सूर्य उगवतो असं म्हणतात। भारतीय क्रिकेटसाठी रविवारचा दिवस असाच होता। याआधी 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पुरुषांच्या क्रिकेट टीमला अनपेक्षित पराभवाला सामोरं जावं लागलं होतं। सगळे साखळी सामने जिंकूनही अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून त्यांचा पराभव झाला। तो एक दिवस आणि 2 नोव्हेंबरचा दिवस जेव्हा भारतीय महिलांनी आधी ऑस्ट्रेलिया आणि आता दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य संघाचा पराभव करत महिला विश्वचषक आपल्या नावावर केला। 19 नोव्हेंबर 2023 नंतर 2 नोव्हेंबर 2025 हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी कायम लक्षात राहणारा असेल। रोहित शर्मा हा सामना पाहण्यासाठी डी.वाय. पाटील स्टेडियमवर हजर होता। विजयानंतर त्याचा चेहरा भावुक झालेला पाहायला मिळाला। 1983 साली कपिल देवच्या नेतृत्वात भारतीय संघाने मुहूर्तमेढ रोवली होती। त्या विजयातून प्रेरणा घेऊन सचिन तेंडुलकर पासून विराट कोहली आणि आता हरमनप्रीतच्या संघापर्यंत सगळ्यांनी भारतीय क्रिकेटला पुढे नेलंय। पुरुषांच्या 2027च्या विश्वचषकाबद्दल बोललं जात असताना महिलांनीही हा सुवर्ण क्षण भारतीय चाहत्यांना दिलाय। दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीने 2023 मधील अंतिम फेरीतील पराभव आणि 2025 मधील विजय यांच्यातील भावनिक धागा पकडणारं एक ट्विट केलंय। हरमनप्रीतच्या संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचं आव्हान ठेवलं। अंतिम फेरीतील दडपणाखाली आफ्रिकन महिलांना फारशी चांगली कामगिरी करता आली नाही। भारतीय फिरकीपटूंनी आफ्रिकेला हरवलं। भारतीय महिलांनी पहिल्यांदाच विश्वचषकावर आपलं नाव कोरलं आणि एक नवा इतिहास रचला।